किचन टिप्स। पहिली टिप बघूया। जर दुधावर जाडसर साय हवी असेल तर दुधाच्या भांड्यावर पांढरा कपडा बांधून दुधाचे भांडे फ्रीजमध्ये ठेवावे। यामुळे दुधावर जाडसर साय येते। फ्रीज स्वच्छ करताना कोमट पाण्यामध्ये थोडा सोडा घालून मऊसर कपड्याने पुसावे। फ्रीज स्वच्छ होतो। आलं लसूण पेस्ट बनवत असताना त्यात नेहमी लसूण जास्त आणि आलं हे कमी वापरावं। आलं लसूण पेस्ट जास्त काळ टिकून राहण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून बनवावे व नंतर हवाबंद बरणीत भरून ठेवावे। कुकरची रबरी रिंग जर व्यवस्थित बसत नसेल तर तिला थोडा वेळ फ्रीजरला ठेवा आणि नंतर कुकरला बसवा। यामुळे रिंग व्यवस्थित बसेल। दही मसाल्यांमध्ये घालावयाचे असल्यास ते अगोदर व्यवस्थित फेटून घ्यावे, मगच मसाल्यांमध्ये घालावे। यामुळे दही मसाल्यात टाकल्यावर फाटत नाही। जर तुम्हाला कणिक सॉफ्ट हवी असेल तर त्यावर थोडं तेल किंवा तूप लावून ठेवा। यामुळे कणिक सॉफ्ट राहते। पुऱ्या कमी तेलकट व्हाव्यात, पुरीला छान रंग यावा आणि पुरी छान टम्म फुगावी यासाठी पुरीची कणिक मळताना त्यामध्ये 1 चमचा साखर टाकावी। स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूने पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा। यामुळे आग पटकन विझते। भाकरी तव्यावरून उलटवत असताना उलटणे पाण्यामध्ये बुडवून नंतर भाकरी उलटावी। यामुळे भाकरी तव्याला चिकटत नाही। नवीन भांड्याचे स्टिकर काढण्यासाठी भांडं थोडं गरम करा, स्टिकर लगेच निघेल। स्वच्छ कपडा व्हिनेगारमध्ये बुडवून त्याने किचनचा ओटा पुसल्याने ओटा चमकायला लागेल व त्यावरील जंतूही मरतील। फ्रेंड्स, अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त किचन टिप्स पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।